नमस्कार मित्रांनो, मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपना नेटवर्क। मित्रांनो, आज आपण बऱ्याच दिवसानंतर या नवीन एका व्लॉगच्या माध्यमातून भेटत आहोत। इथं बघू शकता मी ग्रामपंचायतीला आलेलो आहे आणि ग्रामपंचायतीमध्ये साफसफाईचं काम सुरू आहे। ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला मशीनचा आवाज येतो, त्याच्यात व्हॅक्यूम मशीनने ग्रामपंचायत साफसफाई केली जाते। ठीक आहे, त्याचा आवाज तुम्हाला येत असेल। तर आपण आज बऱ्याच प्रकारच्या कामाविषयी आजच्या या ब्लॉगमध्ये बोलणार आहोत। तर सुरू करू आजचा। त्याच्यानंतर आहे वासुदेव 193, दिलीप 196, संदीप 200, गौतम 206, केशव 210। ठीक आहे, टोटल 45 पकडून राहिले। आता आपल्याला याची पाहिजे अशी प्रिंट, साधी प्रिंट पाहिजे। तर मित्रांनो, आपण राष्ट्रीय लोक अदालतमध्ये आपले जे काही घरकर पाणीकर थकीतदार आहेत त्यांची यादी आपण इथं काढलेली आहे। तुम्ही बघू शकता यादी। आणि ही जी यादी आहे, हे यादी आपण आपले कर्मचारी आहेत। हे आहेत शुभम भो काळे, ग्रामपंचायत शिपाई, त्याच्यानंतर लक्ष्मण मामा काळे, ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी। या दोघांकडून आज आपल्या यादी जी आहे ते कोर्टात सादर होणार आहे। ठीक आहे, म्हणजे जेणेकरून जे काही थकीतदार असतील ते थकीतदार लाभार्थ्यांनी त्यांना नोटीस पाठवण्यात येईल टॅक्स भरण्याकरिता, आणि टॅक्स ते डायरेक्टली लोक अदालतमध्ये भरू शकतात किंवा त्या पिरियडमध्ये तुम्ही येणाऱ्या लोक अदालतच्या तारखेच्या आधी ग्रामपंचायतमध्ये सुद्धा तशा प्रकारचा कराचा भरणा करू शकता। त्याचबरोबर आपल्या ग्रामपंचायतमध्ये माननीय सरपंच सौ शीतल रणजित काळे यांच्या आदेशावरून ग्रामपंचायतमध्ये सुद्धा तुम्ही कराचा भरणा करू शकता। कराचा भरणा केल्यानंतर विविध विकास कामे आपण आपल्या ग्रामपंचायतमार्फत करू शकतो। त्याच्याबाबत आपण अनेक व्हिडिओ जे आहेत ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत आहात किंवा याच्यानंतर बघत राहाल। आतापर्यंत बघितले नसतील तर तुम्ही चॅनलवर नक्कीच जुने व्हिडिओ बघू शकता। ठीक आहे, तर 31 मार्च आपली लास्ट डेट आहे टॅक्सच्या कराचा भरणा करण्यासाठी। आणि टॅक्स जो आहे तो ग्रामपंचायतचा टॅक्स भरल्याशिवाय आपण आपल्या गावाचा कोणत्याच प्रकारचा विकास करू शकत नाही। गावातील सर्व नागरिकांना ग्रामपंचायत सरपंच सचिव तसेच बॉडीतर्फे मी आवाहन करतो की आपण लवकरात लवकर आपल्या ग्रामपंचायत कराचा संपूर्ण भरणा करून गावाच्या विकासाला हातभार लावावा अशी अपेक्षा करतो। ठीक आहे, तर मित्रांनो, ही जी यादी होती ही होती यादी लोक अदालतमधली घरकर आणि पाणीकर जे काही आपले खातेदार आहेत ग्रामपंचायतचे त्यांच्या विषयीचे ज्या नोटिसेस आहेत त्या नोटिसेसची यादी आपण आतापर्यंत क्लिअर केली आहे। ठीक आहे, आता याच्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे आपल्या ग्रामपंचायतमध्ये शेतकरी नोंदणी म्हणजेच फार्मर ID रजिस्ट्रेशनचं काम सुरू आहे। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपल्या इथं बरेचसे शेतकरी येऊन गेलेले आहेत। ठीक आहे, त्यांचे फार्मर रजिस्ट्रेशन ID जे आहे ते आपण काढलेले आहेत आणि ज्यांचे काढायचे राहिले असतील, ज्यांचे बाकी असतील, त्यांची यादी मी आपले सरकार सेवा केंद्र असो, ग्रामपंचायतचं असो किंवा आपल्या गावाचा ग्रुप असो, या सर्व ग्रुप्सवर मी जे आहे ते शेअर केलेले आहे। तर मी ग्रामपंचायतकडून किंवा इतरही विभागाकडून जे काही शेतकरीशी संबंधित असतील त्यांच्याकडून असे आव्हान सर्व शेतकऱ्यांना करतो की त्यांनी आपापली शेतकरी नोंदणी करून घ्यायची आहे। कारण शेतकरी नोंदणी का करायची याच्याबाबतचे सुद्धा खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत किंवा प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात येतात की शेतकरी नोंदणी का करायची बा, किंवा त्यांना काय फायदा होतो। तर त्याचा फायदा आपण नंतर नक्कीच बघणार आहोत, त्याचेसुद्धा बरेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बघू। पण आज रोजी ते करून घेणं हे महत्त्वाचं आहे। ठीक आहे, कारण ज्यावेळेस आधार कार्ड आलं होतं तर आधार कार्डची आवश्यकता काय आहे आणि काढायलाच पाहिजे का याच्याबद्दलचे सुद्धा खूप सारे प्रॉब्लेम जे होते ते प्रत्येकाच्या मनात होते। पण आज रोजी जर पाहिलं तर आधार कार्ड शिवाय काहीच नाही, ज्याला आधार कार्ड नाही तो भारताचा नागरिकच नाही असं समजलं जाते। सरळ सरळ आधार कार्ड म्हणजे जीवनाचा मार्ग, किंवा आयुष्यात तुमच्याकडे काही नसले तरी चालते, कोणतेही डॉक्युमेंट नसले तरी चालते, पण आधार कार्ड पाहिजे। आधार कार्ड आहे म्हणजे तो माणूस जिवंत आहे असं समजले जाते। तर ही होती आधार कार्डची माहिती। त्याचप्रकारे आता शेतकऱ्यांसाठी शेतीचं आधार कार्ड म्हणून शेतकरी फार्मर रजिस्ट्रेशन ID जे आहे त्याची नोंदणी चालू आहे आपल्या ग्रामपंचायतमध्ये। नोंदणी अगदी मोफत आहे, कोणत्याच प्रकारची फी नाही आहे। ठीक आहे, नॉर्मली फक्त तुमचं आधार कार्ड, मोबाईल नंबर सोबत घेऊन यायचा आहे, जेणेकरून OTP घेऊन बाकीची जे तुमची फार्मर्सची म्हणजे शेतीविषयी जेवढी काही माहिती आहे ते आपण आपल्या इथून सातबाऱ्यावरून व्हेरीफाय करून बाकीच्या सर्व गोष्टी आपण आता याच्यामध्ये करत आहोत। आणि बऱ्याच लोकांची आपण फार्मर रजिस्ट्रेशन ID केलेले आहे। ठीक आहे, त्याची नोंद मी माझ्या रजिस्टरला डेली घेतो। त्याचबरोबर ज्यांची बाकी असेल त्यांची जे हे आहे म्हणजे ज्यांची जी यादी आहे ती यादी तर मी टाकलेलीच आहे,
परंतु माझ्या गाव सोडून इतर जे गावातील केंद्रचालक असतील, CSC सेंटर चालक असतील, ग्रामपंचायत वर असतील, महसूल अधिकारी असतील, ग्रामपंचायत अधिकारी असतील किंवा इतरही शेतीविषयक डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी कर्मचारी असतील, त्यांच्यासाठी यादी जी आहे ते CSCच्या लॉग इनला आलेली आहे. राहिलेल्यांची सुद्धा आलेली आहे आणि झालेल्यांची सुद्धा आलेली आहे. ते यादी कशी डाउनलोड करायची त्याच्याबद्दलचा व्हिडिओ मी आपल्या या चॅनलवर हा व्हिडिओ झाला की अपलोड करतो, ठीक आहे. आणि हा तुम्ही व्हिडिओ बघत असताना याच्यामध्ये थोडीशी तुम्हाला माहिती देतो की ती यादी जी आहे ती यादी आपल्याला जी आहे ते आपल्या ग्रुपवर उपलब्ध आहे. माझ्या गावची, तुमच्या गावची करायची असेल तर तुम्ही तुमच्या CSC ID मधून करू शकता, ठीक आहे. नॉर्मली काय आहे की ज्या जिल्ह्याची CSC ID असेल त्या जिल्ह्याची पूर्ण गावांची यादी तुम्ही तालुक्या वाईज, गाव वाईज सर्व यादी तुमच्या CSC ID मधून तुम्ही डाउनलोड करू शकता. जसे की जे झालेले आहेत फार्मर रजिस्ट्रेशन ज्यांची झालेली आहे त्यांची यादी, जे PM किसान लाभार्थी आहेत त्यांची यादी, पण ज्यांची रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे आणि जे PM किसानचेही रजिस्टर केलेले नाही आहे आणि त्यांनी सुद्धा रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे असे शेतकरी, अशा 3 वर्गवारी त्याच्यामध्ये दिलेले आहे. त्याच्याबद्दलची माहिती नक्कीच आपण स्पेशल व्हिडिओमध्ये बघू याच्यानंतर, ठीक आहे. तर ही होती सगळ्यात महत्त्वाची फार्मर रजिस्ट्रेशन विषयीची माहिती. नक्कीच सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की प्रत्येकाने हा फार्मर रजिस्ट्रेशन जे आहे ते करून घ्यायचं आहे. आपलं शेतकरीचं कार्ड असणं आवश्यक आहे, आपल्याकडे फार्मर ID असणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शासकीय लाभ, जशा प्रकारचे पीक विमा असो, कोणत्या प्रकारची शासकीय मदत असो, ह्या सर्व गोष्टीसाठी आता फार्मर ID असणं आवश्यक आहे, ठीक आहे. तर प्रत्येकाने आता फार्मर ID काढून घ्यायचा आहे. कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम आला तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा. माझा पत्ता तुम्हाला माहितीच आहे. मी ग्रामपंचायत कार्यालय सांगरुळ बुद्रुक, तालुका जिल्हा अकोला इथे कार्यरत आहे केंद्रचालक म्हणून, ठीक आहे. आणि त्याच्यासाठी माझा WhatsApp नंबर तुमच्या या व्हिडिओच्या खाली ज्या ग्रुपला तुम्ही जॉईन झालेले आहात त्या ग्रुपला दिलेला आहे. तुम्ही पर्सनल मेसेज मला करू शकता कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम आला तर, ठीक आहे. सद्यस्थितीमध्ये आमच्या ग्रामपंचायतमध्ये हा जो कार्यक्रम सुरू आहे फार्मर रजिस्ट्रेशन हा अगदी मोफत आहे, कोणत्या प्रकारची फी नाही आहे, ठीक आहे. तर तुम्ही इथूनही करू शकता किंवा तुमच्या स्तरावरून करू शकता. त्यासाठी सर्व प्रथम सांगरुळ बुद्रुक, सांगरुळ खुर्द आजूबाजूचे जेवढे काही गावं असतील, जे महसुली गावं आहेत त्या सर्वांना मी, त्या गावातील सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो, विनंती करतो की त्यांनी आपलं फार्मर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर करू आता पुढची प्रोसेस. आता आपल्याकडे आलेला आहे नवीन विवाह नोंदणीसाठीचा एक अर्ज, ठीक आहे. हा नोंदणीचा अर्ज आहे, सगळे डॉक्युमेंट याच्यामध्ये लावलेले आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये विवाह नोंदणीचा अर्ज जो आहे तो आपल्या ग्रामपंचायतला आलेला आहे. त्याचा हा ऑफलाईन अर्ज आहे. आपल्याला तो अर्ज ऑनलाईन करायचा. आता अर्ज ऑनलाईन कसा करायचा त्याच्याबद्दलचं जे ई-ग्रामचं सिटीजन ॲप आहे त्याच्यावरून आपल्याला अर्ज करायचा आहे. तुम्ही डायरेक्टली ग्रामपंचायतमधून करू शकता किंवा तुम्ही पर्सनली नागरिक लॉग इनमधून त्याच्यामधून अर्ज करू शकता, ठीक आहे. जेणेकरून डायरेक्टली ती माहिती जी आहे ती सगळी आमच्या ग्रामसेवक म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी यांच्या पोर्टलला येते. तिथून आम्ही ते व्हेरीफाय करून तुम्हाला फिजिकली बोलवून आपल्या या ग्रामपंचायतमध्ये तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट जनरेट केलं जाते, ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा महत्त्वाचा एक पॉईंट होता, त्याच्यासाठी मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. विवाह नोंदणीचा अर्ज आहे. विवाह नोंदणीचा अर्जाबाबतची ऑनलाईन प्रोसेस पूर्ण तुम्ही आजच्या या आपल्या चॅनलवर आधीच बघितलेली आहे, ठीक आहे. आणि बघितलं नसेल तर तो चॅनल नक्की बघा आणि तो व्हिडिओ बघा, ठीक आहे. कारण पुढची प्रोसेस जी आहे ती तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे, ठीक आहे. अशा प्रकारचे विविध कामं आपण डेली करत असतो. आता आज आपण फार्मर रजिस्ट्रेशनसाठीचा कॅम्प चालू आहे ग्रामपंचायतमध्ये, त्याचबरोबर ग्रामपंचायत इतरही कामं सुरूच आहे, ठीक आहे. जसे लोक अदालतीचे कामं जे होते ते नोटीस काढणं किंवा त्यांची यादी बनवणं, मॅरेज सर्टिफिकेटचा अर्ज आलेला आहे त्याच्याबद्दलची माहिती, काही कर्मचारी आहेत जे बाकीच्या कामी गेलेले आहेत. मी जे आहे इथं टॅक्स वसुलीसाठी सुद्धा बसलेलो आहे. म्हणजे एकच माणूस खूप सारे ग्रामपंचायतमध्ये कामं करतो, ठीक आहे. तर ही होती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याची गोष्ट अशी आहे की आपण कोणत्याही ठिकाणी काम करत असताना व्यवस्थितरित्या काम करतो. खास करून केंद्रचालक जो आहे तो 12 गावचं पाणी पिलेलं असतो असं समजलं जाते. कारण 12 प्रकारचे कामं त्याला करायचे असतात. 12च नाही, फक्त मी 12 म्हटलेले आहे, असे किती कामं करतो. नॉर्मली 1 ते 7 दाखले तर असतातच डेली, काही ना काही असते. कोणाचं जसं मॅरेज हा 1 ते 7 दाखल्यामध्ये आलेला एक उल्लेख आहे, ठीक आहे. मॅरेज सर्टिफिकेट आज आलेला आहे म्हणून 1 ते 7 दाखल्यामध्ये एक दाखला आलेला आहे. आणि इतरही जसे दाखले, रहिवासी दाखला, जन्म मृत्यू, विवाह, रहिवासी, दारिद्र्य रेषेचा, हयातीचा दाखला, ग्रामपंचायतचा येणे बाकी असल्याचा दाखला, आणि जे 1 ते 7 मध्ये नाही आहेत आणि बाकीचे सुद्धा दाखले जे ग्रामपंचायत सरपंच यांना अधिकारात देतात असे सुद्धा दाखले आपण बरेच देत असतो, ठीक आहे. त्याची नोंद वही, त्यांचं रजिस्ट्रेशन जे आहे ते आपण आपल्या आवक जावक रजिस्टरला करतो. हे सर्व कामं सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू असतात. जवळजवळ तुम्ही आता बघू शकता की 3-3:30 वाजलेले आहेत. माझा टाईम 12चा जरी असला तरी 3-3:30 वाजले, अजूनही मी ग्रामपंचायतला हे काम चालू आहे. म्हणजेच कामाचा वेळ नाही आहे. किती वाजता आलो मी, सकाळी 9ला जरी आलो तरी संध्याकाळी 5, 6, 7 किती वाजू शकतात काम संपलेपर्यंत.
तर अशा प्रकारचा आजचा हा ब्लॉग होता. ठीक आहे, तुम्हाला नक्कीच आवडला असेल. याच्यामध्ये खूप सारी मी माहिती दिलेली आहे आणि तो जो स्क्रीन रेकॉर्डिंगचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला या व्हिडिओच्या नंतर, या ब्लॉगच्या नंतर नक्कीच मी देतो. त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे आणि या ब्लॉगची लिंक त्यांच्या व्हिडिओच्या खाली दिलेली असते. ठीक आहे, तर अशा प्रकारची माहिती मी तुम्हाला डेली देत असतो. ठीक आहे, आणि आता आपण भेटू उद्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि नवीन एका कामासोबत. ठीक आहे, तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जो आहे प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना आपली ही जी माहिती असते ते होत राहील. आणि नागरिकांपर्यंत याच्यासाठी पोहोचवायचं आहे की त्यांना ग्रामपंचायत लेवलवर काय काम करते याच्याबद्दलची माहिती सुद्धा मिळत राहील. ठीक आहे, भेटू आपण उद्या. धन्यवाद.